माय माऊली नमस्कार. पिठोरी अमावस्या या दिवशी मातृदिन म्हणून सण साजरा करतात बरं का. त्यातली एक कथा. फार पूर्वीच्या काळी एका आईला 7 मुलं होती. 7 मुलं बाहेर खेळता खेळता घराच्या बाजूला असलेल्या जंगलात निघून गेले. दुपार टळून गेली, संध्याकाळ होऊन गेली, तरी मुलं घरी काही परत आली नाहीत. घरात त्यांची वाट पाहत असलेल्या आईने पूर्ण गाव पिंजून काढले. सगळ्या गल्ली गल्लीतनं प्रत्येकाला विचारू लागले, मुलं बघितले का, मुलं बघितले का. मुलं काही सापडे ना. तेव्हा तिला संशय आला, कदाचित मुलं खेळताना कुठे जंगलात वगैरे तर गेली नसावीत. ती मुलांना शोधायला जंगलात निघाली. तोपर्यंत रात्र झाली. मुलांच्या काळजीने ती 7ही मुलांच्या नावाने हाका मारायला लागली, पण मुलांचा काही शोध लागत नाही. ते पाहून आता घनदाट जंगलात जाते. मुलांची काहीच चव लागत नाही. पहाट व्हायला लागली असते. अजून पुढे जात जात ती जंगलाच्या एका मध्यभागी असलेल्या तलावापाशी येऊन उभी राहते. तलावाच्या जवळ जाताना पायाशी काहीतरी लागून खाली पडते. पाहती तर तिची 7ही छोटी मुलं निपचित झालेली पडलेली दिसतात. ते त्यांना हाका मारू लागते, उठवू लागते, हाका मारते, उठवते, परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. 7ही मुलांचा सर्पदंशाने मृत्यू झालेला असतो. आपली मुलं मृत्युमुखी पडलेली पाहून ती आई दुःखाने वेडीपिशी झाली. हो वेडीपिशी टाहो फोडून रडायला लागली. तिचा आवाज जंगलातही शांतता चिरून फिरत असतो. हे दुःख सहन न करून ती त्याला तलावात जाऊन जीव द्यायला जाते. त्याच वेळी तिथल्या उगवलेल्या तेरड्यातून पार्वती देवी बाहेर पडते. ती पार्वती देवी म्हणजेच काय हो, तर तीच ही पिठोरी अमावस्या. आईचा विलाप ऐकून तिला दुःख होतं. तिचं दुःख पाहून देवीने 7ही मुलांना जिवंत केलं आणि पुन्हा सगळे तिच्या पदरात टाकली. मुलं पुन्हा मिळून आनंदी झालेल्या आईने देवीचे पाय धरले. आपल्या मुलांना कायम सुरक्षित ठेव असं वरदान मागितलं. आता आपण याच गोष्टीची दुसरी बाजू बघूया. ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस असतो अमावस्या. पावसाळा संपत आलेला, श्रावणातला हिरवळ सुंदर निसर्ग बहरलेला. या दिवसात वेगवेगळ्या रंगाची तेरड्याची रोपटी सगळीकडे उगवतात आणि सहज मिळतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा करतात. तिला तेरड्याच्या स्वरूपात पुजतात. मांडायला सोपे निसर्गातून मिळणारी ही रोपटी म्हणजे बिनखर्चिक होणारी पूजा होय. आई आपल्या मुलांना या पूजेत वाण देताना आपल्या मुलांना मागे उभं करते. यात नैवेद्याचं ताट आई आपल्या डोक्यावर ठेवते आणि मागे उभे असणारं तिचं अपत्य बाळ त्या ताटाला हात लावून आईच्या प्रश्नाला उत्तर देतात. शतकापासून हे प्रश्न एकच आहेत व उत्तरे देखील एकच. आई मुलांना उद्देशून विचारते, माझ्या मागे कोण आहे? पाठी उभं असणारं अपत्य, येथे अपत्य म्हणजे मुलगा मुलगी दोन्ही, म्हणतो मी आहे. याचा अर्थ असा की नेहमी आईच्या म्हणजेच कुटुंबाच्या मागे सोबत उभं राहा. पुढे आई म्हणते, जवळ असेल तर हात दे, लांब असेल तर साथ दे. जवळ असेल तर हात दे, लांब असेल तर साथ दे. म्हणजेच पुढे तू कायम सोबत राहा. आत्ताच्या काळाला तर हे वाक्य फार लागू पडतं. वार्धक्याला जेव्हा आईचा हात थरथरेल तेव्हा आईला तू आधार दे, तिला टाकू नकोस पुढे. तर जर तुला कामानिमित्त लांब जावं लागलं तर तू आपल्या आईला साथ दे, तिला एकटं पाडू नकोस. वाहन देताना पुढलं वाक्य म्हणतात, कोल्हापूरची वाट कोणती? तेव्हा अपत्य म्हणतो हीच. याचा अर्थ असा की आईने देखील मुलांना योग्य मार्ग दाखवावा, योग्य दिशा दाखवावी. मुलांनी देखील योग्य मार्ग ओळखून त्यावर चालावं. मार्ग चुकून चुकीच्या मार्गाला लागून संकटात सापडू नये. याचंच प्रतीक म्हणून कोल्हापूरची वाट सांगितली जाते. कोल्हाची वाट सांगितली जाते, विचारलं जातं, औक्षण करलं जातं, ओवाळलं जातं आणि म्हटलं जातं, आज अतिथी कोण? अतिथी मीच. आज अतिथी कोण? मीच. अशी पिठोरी पौर्णिमेची, पिठोरी अमावस्याची कहाणी होय.